नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही एक अशी योजना आहे ज्यात तुम्हाला फ्री वीज तर मिळेलच, सोबतच तुम्हाला सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळेल। या योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळेल, सोबतच तुम्हाला सरकारकडून 78,000 रुपये पर्यंतची सबसिडी सुद्धा मिळेल। जर तुम्ही भारतातील कोणत्याही राज्याचे असाल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात। आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसात जाण्याची गरज नाही किंवा कुठेही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आणि पेपरलेस आहे। या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीएम सूर्यघर योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत अप्लाय करण्यासाठी pmsuryaghar.gov.in या पोर्टलवरती यायचे आहे। हे एक नॅशनल पोर्टल आहे, म्हणून तुम्ही भारताच्या कुठल्याही राज्यातून या पोर्टलच्या माध्यमातून अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, किती युनिट इलेक्ट्रिसिटीसाठी तुम्हाला किती किलोवॅटचा सोलर प्लांट लावावा लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला किती सबसिडी मिळेल हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सबसिडी स्ट्रक्चरवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर तुमच्या समोर ही PDF ओपन होईल। या PDF मध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल। जसे की तुमचे महिन्याला 150 युनिट पर्यंत वीज ही यूज होत असेल तर तुम्ही 1 ते 2 किलोवॅटचा सोलर प्लांट लावू शकता आणि त्याच्यात तुम्हाला सरकारकडून 30 ते 60,000 पर्यंतची सबसिडी मिळेल। याचप्रमाणे जर तुमचे महिन्याला 300 युनिट पर्यंत यूज होत असेल तर तुम्ही 3 किलोवॅटचा सोलर प्लांट लावू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला सरकारकडून 78,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळेल। अशा प्रकारे तुमचे महिन्याला जेवढा विजेचा वापर असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरी सोलर प्लांट लावू शकता आणि त्या हिशोबाने तुम्हाला सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळेल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या पोर्टलवर अप्लाय करू शकतात। यासाठी तुम्हाला अप्लाय फॉर रूफटॉप सोलर या ऑप्शनवर क्लिक करून या योजनेसाठी अप्लाय करता येणार आहे। या योजनेत आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त लोकांनी अप्लाय केले आहे आणि त्यांना 340 करोड पेक्षा जास्त सबसिडी सुद्धा देण्यात आली आहे। तर मित्रांनो, या योजनेत तुम्हाला सबसिडी किती स्टेपमध्ये मिळणार आहे आणि कोणत्या स्टेपमध्ये तुम्हाला काय काय करावे लागेल, चला याविषयी सुद्धा जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल, ज्यासाठी तुम्हाला तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे। तुमची इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी सिलेक्ट करावी लागेल। तुमचा इलेक्ट्रिसिटी कंझ्युमर नंबर टाकावा लागेल। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून सबमिट करायचे आहे। त्याच्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन हे कंप्लीट होईल। तर याच्यात तुम्हाला समजले असेल मित्रांनो की तुमच्याकडे आधीच एक वीज कनेक्शन असायला हवे, कारण की तुम्हाला कंझ्युमर नंबर रजिस्ट्रेशन करते वेळी लागणार आहे। सोबतच तुमच्या जवळ एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID सुद्धा असायला पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावे लागेल। या पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्ही रूफटॉप सोलरसाठी अप्लाय करू शकता। अप्लाय केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल। त्या फॉर्ममध्ये जी माहिती मागितली असेल ती तुम्ही भरायची आहे। त्याच्यात तुमची वैयक्तिक माहिती आणि पत्ता मागितलेला असेल ते तुम्ही व्यवस्थित भरून फॉर्म हा सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला अप्रूव्हल मिळून जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला प्लांट इन्स्टॉल करावा लागेल। या पोर्टलवर जेवढे पण रजिस्टर वेंडर आहेत त्यांच्यापैकी कुणाकडूनही तुम्ही प्लांट इन्स्टॉल करू शकता। रजिस्टर वेंडर कोणते आहेत हे सुद्धा तुम्ही याच पोर्टलवरून चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेंडरवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे किंवा सिटीचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर त्या राज्यात किंवा सिटीमध्ये जेवढे वेंडर असतील त्यांची यादी तुमच्या समोर येऊन जाईल। त्यापैकी कोणत्याही वेंडरकडून तुम्ही सोलर प्लांट हा लावू शकता। तुमचा सोलर प्लांट इन्स्टॉल झाल्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला प्लांटची सर्व माहिती सबमिट करावी लागेल। याच पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला सोलर प्लांटची जो तुम्ही लावला असेल त्याची संपूर्ण माहिती सबमिट करावी लागेल। त्यानंतर तुम्हाला नेट मीटरसाठी अप्लाय करावे लागेल। नेट मीटर इन्स्टॉल झाल्यानंतर 5व्या स्टेपमध्ये तुमचे कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट होऊन जाईल। हे सुद्धा याच पोर्टलवर जनरेट होईल, त्यामुळे तुम्ही लॉग इन करून पाहू शकता। तुमचे कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर 6व्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची बँकेची डिटेल सबमिट करायची आहे, म्हणजेच तुमच्या बँकेची संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। याच पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती भरायची आहे। त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत तुमच्या त्याच बँकेत सबसिडी ही जमा केली जाईल। तर जेवढ्या किलोवॅटचा सोलर प्लांट तुम्ही बसवला असेल
त्याच्या हिशोबाने तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील। ही पूर्ण प्रक्रिया पेपरलेस आहे मित्रांनो। यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची किंवा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही। संपूर्ण प्रक्रिया ही तुम्ही याच पोर्टलवर लॉग इन करून करू शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अप्लाय करू शकता, ज्यात तुम्हाला मोफत वीज मिळेल आणि सोबतच शासनाकडून सबसिडी सुद्धा मिळेल। तर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आशा करतो मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।